नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं या ठिकाणी या आजच्या तासाला स्वागत आहे। आज आपण कन्स्ट्रक्शनमधील पुढील भाग दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स याबाबत आपण विचार करणार आहोत। नाउ फर्स्ट वी ऑलरेडी नो दॅट what is mean by similar triangles, or when the two triangles are similar then what happens, काय घडतं ज्यावेळेस दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेस काय काय घडतं या बाबी सगळ्या आपल्याला माहिती आहेत। मग काय काय माहिती आहे त्याची आपण एकदा थोडीशी रिव्हिजन करून घेऊया। सपोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर काय घडेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रेंट। येस, दिस इज द फर्स्ट कंडिशन अँड द सेकंड कंडिशन इज दॅट करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन। दीज आर द टू इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर द टू ट्रायंगल्स आर सिमिलर। येस, नाउ these two conditions are satisfied, then the triangles are similar, and if the triangles are similar then these conditions are satisfied। या पद्धतीने मी विचार करणार आहे। आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आपल्याला, म्हणजे एका ट्रायंगलच्या बाबतीत सर्वच्या सर्व बाबी मला दिलेल्या आहेत। इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर। पी क्यू आर हा ट्रायंगल ए बी सीशी सिमिलर आहे। ट्रायंगल ए बी सीच्या साईड्स मला दिल्या आहेत बघा। ए बी इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, BC is equal to 4.2, AC is equal to 6 and the ratio of the corresponding sides, आपल्याला माहिती आहे की रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स इज ऑलवेज कॉन्ग्रेंट। तो रेशो कसा असतो? कॉन्ग्रेंट असतो। हे मला माहिती आहे म्हणून एकच रेशो त्या ठिकाणी दिला आहे, दॅट इज द 3:2। नाउ इन दिस ट्रायंगल ABC and PQR, some of the sides of triangle PQR or all the sides of triangle PQR we don't know। PQRच्या बाजू मला माहिती नाहीत पण रेशो मात्र माहिती आहे। PQRच्या बाजू मला माहीत नसल्या तरी मला त्या ट्रायंगलच्या एका साईडचा रेशो माहिती आहे, म्हणजे सर्व साईडचा रेशो सारखा असेल, दॅट इज 3:2। या विधानावरून आपल्याला PQR ट्रायंगलच्या सगळ्या बाजू काढता येतील, बरोबर आहे। आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय असतं की काही बाबी आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्याव्या लागतात, बरोबर। या पद्धतीने आपण विचारात घेऊ। दुसरी बाब अशी की या दोन्ही ट्रायंगलच्या नावांकडे नीट लक्ष द्या। ABC हे व्हर्टायसेस आपल्याला दिसत आहेत, PQR हे पण व्हर्टायसेस दिसत आहेत। These vertices are totally different, म्हणजे ABC and PQR means vertices are different। असा विचार करा की तुम्हाला दोन ट्रायंगल अशा पद्धतीने दिलेले आहेत। या ट्रायंगलचे नावं तुम्ही कशा पद्धतीने वाचणार बघा, ABC and PQ। तर या ठिकाणी काय घडतंय की this one vertex is common to the both triangles। one triangle is ABC and other triangle is APQ। आता मी जर लिहिलं ABC and triangle APQ, याच्यामध्ये हा A व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन मला या ठिकाणी दिसतोय, असा कॉमन व्हर्टेक्स इथे मला दिसत नाही। येस, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। म्हणजे एकदा उदाहरण आलं की सोडवायचं असलं की आपल्याला काय निरीक्षण करायचं आहे बघा। या ठिकाणी आपल्याला निरीक्षण तंत्राचा उपयोग करावा लागेल की मला आधी निरीक्षण करावं लागेल काय आहे, मला कशा पद्धतीने विचारात घ्यायचं आहे, कसं जायचं आहे। मला ज्या बाबी माहिती आहेत, मला दोन बाबी माहिती असल्या पाहिजेत की या ठिकाणी व्हर्टायसेस आर टोटली डिफरंट, दिस इज द वन थिंग, अँड सेकंड थिंग वन व्हर्टेक्स इज कॉमन टू द बोथ ट्रायंगल्स, बरोबर आहे। आपण आता दोन भाग करणार आहोत। when the two triangles or vertices of the two triangles are totally different,
टोटली हे व्हर्टायसेस डिफरंट असले तर मला ट्रायंगल कशा पद्धतीने काढता येईल, त्याच्यासाठी मी कोणत्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करू शकेल किंवा करेल, येस, याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. म्हणून हे ट्रायंगल्स काढताना पहिल्या बाब म्हणजे ऑब्झर्वेशन पहिलं आपलं असलं पाहिजे की कॉमन व्हर्टेक्स आहे का. पहिला भाग, कॉमन व्हर्टेक्स नसेल तर मला उरलेल्या ट्रायंगलच्या साईडचे रेशो काढता येतात. येस, नाव let us try to solve this example or try to construct the example, try to construct the triangle that is PQR. Now in this example, triangle ABC is similar to triangle PQR. This is given to you. This is given to you. Now when the triangles are similar, corresponding sides are in proportion. Corresponding sides are in proportion. Now how we write the proportion of the sides of the similar triangle? AB, these names of the triangles are by 1-to-1 correspondence असं मी या ठिकाणी मानेल. मग सरळ मला याचे साईडचे रेशो लिहायचे. कसं लिहू शकेल मी? AB upon PQ is equal to BC upon QR and is equal to AC upon PR. Yes, these are the corresponding sides of the similar triangle. Yes, second thing, we know that this ratio is 3:2, means all the ratios are 3:2. हे बा, AB अपॉन PQ या रेशोच्या ऐवजी मला किंमत टाकायची नाही, हे लक्षात घ्या. ईच रेशो इज गिव्हन हिअर AB as to PQ, ईच रेशो इज 3:2, मीन्स ऑल द रेशोज आर इक्वल अँड हेन्स ईच रेशो इज 3/2. म्हणून मी त्याच्या पुढे काय लिहिलं? 3/2. येस, मग आता साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC हॅव गिव्हन टू यू. ABCच्या साइड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. मग AB इज इक्वल टू 5.4 मीन्स पुट द व्हॅल्यूज ऑफ AB, BC अँड AC इन धिस रेशो. येस, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AB? दॅट इज 5.4 डिवायडेड बाय PQ. सेकंड व्हॅल्यू दॅट इज BC, BC इज 4.2 डिवायडेड बाय QR is equal to AC means 6.0 means 6 divided by PR. Right here PR is equal to each ratio is 3/2. Each ratio is 3/2. आता याच्यावरून मला अजून काय करता येईल? तर प्रत्येक रेशो 3/2 आहे. म्हणून मी काय करेल? 5.4 divided by PQ is equal to 3/2. Yes, 4.2 divided by QR is equal to 3/2. Yes, and 6 upon PR is equal to again 3/2. Yes, each ratio is 3/2. ही एक स्टेप तुम्हाला कळाली असेल. याच्यानंतर काय करायचं आहे? याच्यानंतर मला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. येस, क्रॉस मल्टिप्लाइंग वी गेट 2 into 5.4 is equal to 3 into PQ. Yes, PQ is equal to 3, here is divided by 2 into 5.4. याला 3 काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. अँड हेन्स PQ is equal to 2 into 5.4 divided by 3 and hence PQ is equal to. आता मला हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी मला मी जर भाग दिला तर PQ मला किती मिळेल? PQ is equal to 3.6. येस, PQ is equal to 3.6 मला या ठिकाणी व्हॅल्यू मिळते. येस, आता हा भागाकार आपण करा. या भागाकारामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. ओके, त्यानंतर आपल्याला पुन्हा आता इथे त्याच पद्धतीने करायचं आहे. 4.2 इज इंटू 2 इज इक्वल टू
3 into QR and hence QR is equal to 4.2 into 2 divided by 3. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की दिलेल्या व्हॅल्यूला 2ने गुणायचं आहे आणि 3ने भागायचं आहे. हा भाग या ठिकाणी लक्षात येतोय, बरोबर. मग QR जर मी काढली तर ती किती मिळेल? 2.8. QR is equal to 2.8 centimeter. Yes, this is also centimeter. And PR is equal to same way 6 into 2 is equal to 3 into PR and hence PR is equal to 6 into 2 divided by 3 and hence PR is equal to 4. या ठिकाणी PR ची व्हॅल्यू तुम्हाला 4 मिळेल, दॅट इज 4 सेंटीमीटर. आता एवढं झाल्यानंतर मला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग या ठिकाणी दोन विचार प्रवाह आहेत की फक्त मला जो ट्रायंगल दिलेला नाही म्हणजे फक्त PQR कन्स्ट्रक्ट करायचा आहे असं नाही. मला काय म्हटलेलं आहे? कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड PQR दोघंही मला कन्स्ट्रक्ट करायचे. म्हणजे सुरुवातीला मला काय काढावं लागेल? तर ट्रायंगल PQR काढावं लागेल. आता हा ट्रायंगल PQR काढताना वी हॅव गिवन हिअर द 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड हेन्स दिस कन्स्ट्रक्शन इज अ SSS कन्स्ट्रक्शन. म्हणून हे कन्स्ट्रक्शन SSS कन्स्ट्रक्शनने आपल्याला जावं लागेल. म्हणजेच काय? ऑल 3 साइड्स आर गिवन. आता ह्या 3 साइड्स जर मला दिलेल्या असतील तर मी कुठलीही साईड आधी काढू शकतो, पण याच्यासाठी मला 1-to-1 करस्पॉन्डन्सने ते ट्रायंगल रफ काढून घेणं गरजेचं आहे. कारण कोणती साईड मला आधी काढायची आहे, कोणती नंतर काढायची आहे, या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. मी एक रफ डायग्राम या ठिकाणी काढून घेतो. हा एक ट्रायंगल ABC आहे. येस, आता ABC ट्रायंगल मला या ठिकाणी दिला आहे. समजा हा एक ABC ट्रायंगल आहे आणि दुसरा PQR ट्रायंगल. येस, नेम इज ABC अँड PQR. त्याच्या ज्या साईड्स आहेत, त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. 5.4 AB इज 5.4, BC इज 4.2 अँड AC इज 6. येस, in the same way write the values of sides of the other triangle, that is PQR. 3.6, PQ is equal to 3.6, QR is equal to 2.8 and PR is equal to 4. Yes, now in this way this is the rough diagram. आता ही रफ डायग्राम आहे. मग आधी आपण ABC काढूया. ABC काढण्यासाठी याप्रमाणे मला जायचं आहे. फर्स्ट ड्रॉ BC. आधी आपण BC काढूया. BC कशा पद्धतीने काढणार? 4.2 मला BC घ्यायची आहे. या ठिकाणी मी BC घेतोय 4.2. म्हणजे या ठिकाणी येईल, येस, दिस इज BC. देन नेक्स्ट ड्रॉ AB. टेक द डिस्टन्स ऑफ 5.4 इन अ कंपास. 5.4 कंपासमध्ये मला घ्यायचं आहे. येस, हे कंपासमध्ये मी 5.4 डिस्टन्स घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे. त्यानंतर बी या व्हर्टेक्सवर ठेवायचं आहे आणि असा एक आर्क करायचा. येस, सेकंड थिंग म्हणजे आता हे डिस्टन्स किती आलं? 5.4. या आर्कवर कुठेतरी पॉईंट येणार आहे. मग तो कुठे येईल तर इथून ठरेल. 6 सेंटीमीटर आता घ्यायचं आहे. आता 6 सेंटीमीटर या ठिकाणी घ्यायचं आहे. 6 सेंटीमीटर घेतल्यानंतर मला अशा पद्धतीने C वर ठेवून इथे याला छेदणारा एक कंस म्हणजे इंटरसेक्टिंग आर्क मला त्या ठिकाणी काढायचा आहे. देन धिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज A. देन ड्रॉ AB अँड AC. ड्रॉ AB अँड AC. इट इज व्हेरी सिम्पल. अशा पद्धतीने ट्रायंगल मला त्या ठिकाणी मिळाला. सेकंड थिंग, मला आता PQR काढायचं आहे. सेम प्रोसेस. ड्रॉ QR फर्स्ट. 2.8. येस, 2.8. मी काढणार. या ठिकाणी मी घेतला 2.8.
Yes, that is 2.8, that is QR. Then next PQ 3.6. PQ तुम्हाला घ्यायची आहे 3.6. येस, या पद्धतीने तुम्ही 3.6 घेतली. कुठे ठेवणार? क्यूवर. अशा पद्धतीने आर्क काढला. देन टेक 4 डिस्टन्स. आता तुम्ही 4 डिस्टन्स घेणार आहात. ते 4 डिस्टन्स तुम्ही घेतलं, आरवर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने असा एक आर्क केला. दिस पॉईंट इज P. देन अगेन ड्रॉ 2 segments, that is PQ and PR. Yes, we will get the triangle PQR. Now these 2 triangles are similar triangles. आता हे ट्रायंगल्स, दोघं ट्रायंगल्स कसे झालेत? सिमिलर ट्रायंगल्स. यांना म्हणायचं सिमिलर ट्रायंगल्स. Why? Because all the ratios of corresponding sides are congruent and corresponding angles are also congruent. Yes, now in this way we can easily construct the triangles when vertices are different. बघा, मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की vertices are different. वर्टायसेस डिफरंट असल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे ट्रायंगल्स सहज कन्स्ट्रक्ट करता येतात. काय काय करावं लागलं तर त्या ठिकाणी मला या एका ट्रायंगलच्या सगळ्या साईड्स काढाव्या लागल्या. बरोबर. हे मी अतिशय मराठीतून व्यवस्थित समजून देण्याचं कारण असं की एकदा आपल्याला समजलं की पुन्हा आपल्याला त्याच्यावर विचार जास्त करावा लागत नाही आणि मग सरळ आपल्याला ते उदाहरण दिसल्याबरोबर ते सोडवता येतं. Yes, now let us try to solve the next example. दुसरं उदाहरण आपण घेऊया. ट्रायंगल ABC similar with triangle LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter, BC is equal to 6 centimeter, CA is equal to, CA means AC, that is 4.5 centimeter. Construct triangle ABC and triangle LMN. Yes, such that ratio is given such that BC upon MN is equal to 5/4. Ratio is given, that is BC upon MN is equal to 5/4. Now in this example the ratio is given, but the ratio is given like this, BC upon MN. रेशो कसा दिला आहे तर BC upon MN असा रेशो त्या ठिकाणी मला दिलेला आहे. मग आता हा रेशो दिलेला असताना मी कशा पद्धतीने विचार करेल की या ठिकाणी मला ABC सिमिलर विथ LMN असं जर मी घेतलं आणि त्याचे रेशो लिहायला लागलो तर AB अपॉन LM असं लिहावं लागेल, BC अपॉन MN असं लिहावं लागेल. बरोबर. म्हणजे हा रेशो करेक्ट आहे. आधी ABC आहे, नंतर LMN आहे. ओके. म्हणजे आपल्याला लिहिताना याच पद्धतीने लिहायचं आहे. बऱ्याच वेळा असं असतं की हा रेशो उलट दिलेला असतो, MN अपॉन BC इज इक्वल टू 4/5. अशा वेळेस आपला गोंधळ होतो आणि मग आपण काय करतो, या क्रमाने रेशो लिहितो. बघा, मला या ठिकाणी रेशो जर समजा असा दिला असेल MN अपॉन BC, मला काय म्हणायचं आहे लक्षात येत असेल तुमच्या, MN अपॉन BC असा रेशो दिलेला आहे मला, पण ट्रायंगलचे नावं असे दिलेले आहेत. मी रेशो सरळ लिहून टाकतो आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आणि मग त्याची व्हॅल्यू 5/4 टाकतो. मग ती चुकणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला, कारण काय, तुम्हाला MN अपॉन BC दिलेला आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणीचं उदाहरण विचारात घेतलं तर क्रमाने दिलेलं आहे, काही अडचण नाही आपल्याला.
बी सी म्हणजे याच ट्रायंगलची साईड आहे, ती वरती डिनॉमिनेटरला दिसते. ती जर एम एन दिसत असली तर मला इथे लिहिताना मात्र रेशो उलट करून घ्यावा लागेल, इन्व्हर्स करून घ्यावा लागेल. हा जो भाग आहे हा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे याला निरीक्षण कौशल्य असं म्हणतो आपण, किंवा ऑब्झर्वेशन स्किल असं म्हणतो, की प्रत्येक उदाहरणाचं मला काय केलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. मी सोडवलेल्या उदाहरणांमध्ये मला काय दिसतं आहे, आता आलेल्या उदाहरणांमध्ये काय आहे, हे मला त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून जी उदाहरणं दिलेली असतात त्याचं निरीक्षण होणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन वगैरे हा सेकंड पार्ट आहे, पुढचा भाग आहे की मला कॅल्क्युलेशन आले पाहिजेत, मला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळी करता आली पाहिजे, हा त्याच्या पुढचा भाग आहे. परंतु मला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता आलं पाहिजे आणि प्रोसेस समजली पाहिजे, मेथड समजली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग आता हे सोडवायला आपण सुरुवात करूया. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल एल एम एन आर सिमिलर. फर्स्ट राईट ट्रायंगल ए बी सी similar with triangle LMN, and we know that when the triangles are similar, corresponding sides are in proportion. The corresponding sides or proportion of the corresponding sides right here, AB upon LM is equal to BC upon MN and is equal to AC upon LN. Yes, and is equal to 5/4. The ratio is given 5/4. Yes. आता रेशो मला दिलेला आहे. ईच रेशो इज इक्वल टू 5/4 मला दिलेला आहे. व्हॅल्यूज ऑफ ए बी, बी सी अँड ए सी, दॅट इज सी ए, या ठिकाणी मला दिलेली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी? 5.5 डिवायडेड बाय एल एम इज इक्वल टू बी सी इज 6/mn and is equal to AC. AC means 4.5/ln and is equal to 5/4. Now here each ratio is 5/4. Then write like this: 5.5/lm is equal to 5/4. Second thing, 6/mn is equal to 5/4 and 4.5/ln is equal to again 5/4. Now cross multiply lm. मला काय मिळेल? क्रॉस मल्टिप्लाय करून बघा. 5.5 into 4 is equal to 5 into lm. Yes, means lm is equal to 5.5 into 4 divided by 5. 5 ने याला भागायचं आहे. 1.1 means lm is equal to 1.1 into 4 means 4.4. Yes, this is lm. mn मला या ठिकाणी काढायचं आहे. 6 into 4 is equal to 5 into mn and hence mn is equal to 6 into 4 divided by 5. mn is equal to, आता या ठिकाणी मला भाग द्यायचा आहे. 6 into 4 24 डिवायडेड बाय 5. मला 5 ने याला भागायचं आहे. काय करता येईल? 5 into 4 दॅट इज 20. येस, 4 पॉईंट, या ठिकाणी किती उरला? 20 गेला, म्हणजे 4 उरले. पुन्हा त्या ठिकाणी शून्य ठेवणार. 5 into 8 दॅट इज 44.8. येस, ln मला काय काढता येईल? पुन्हा 4.5 into 4 इज इक्वल टू 5 into ln and hence ln is equal to 4.5 into 4 divided by 5. पुन्हा 5 ने भाग द्यायचा आहे. ln is equal to, बघा 9×5 45 म्हणजे 0.9 into 4, 0.9 into 4. येस, 9 into 4, 9 into 4 मला करायचं आहे. दॅट इज 3.6. येस, दीज आर द व्हॅल्यूज. आता ह्या व्हॅल्यूज विचारात घेऊन मला काय करायचं आहे?
ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. इट इज अगेन व्हेरी इझी टू ड्रॉ द ट्रायंगल्स. आता आपण ते ट्रायंगल काढूया. पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने एक रफ डायग्रॅम काढून घ्यायची. त्याचं कारण असं की मला कोणती साईड आधी घ्यायची आहे, कोणती नंतर घ्यायची आहे, या पद्धतीने मला विचारात घ्यावं लागेल. मी ए बी सी ट्रायंगल पुन्हा काढून घेतो. ट्रायंगल ए बी सी. देन ट्रायंगल एलिमेंट ट्रायंगल मी या ठिकाणी काढतोय. हा एलिमेंट ट्रायंगल आहे. येस. आता एलिमेंट ट्रायंगल आहे, ए बी सी आहे. साईड्स लिहूया आपण. 5.5, बी सी इज 6, ए सी इज 4.5. येस. नेक्स्ट एल एम इज 4.4. देन 4.8. येस. एम एन इज 4.8 अँड एल एन इज 3.6. या पद्धतीने मी साईड्स त्याच्या लिहून घेतल्या. ओके. मग मला आता ह्या ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना सुरुवातीला एक पहिला ट्रायंगल मी ए बी सी कन्स्ट्रक्ट करणार. कशा पद्धतीने, तर एस 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 कन्स्ट्रक्शन आहे. 6 मला या ठिकाणी दिली आहे, म्हणजे या ठिकाणी मी 6 सेंटीमीटर घेणार. येस. 6 सेंटीमीटर मी घेतल्यानंतर नेम याला द्यायचं बी सी. ए बी इज 5.5. मला ए बी घ्यायचं आहे 5.5. या ठिकाणी मी कंपासमध्ये मोजून घेईल 5.5. आता मी कंपासमध्ये 5.5 डिस्टन्स घेतलं आहे, बीवर ठेवणार. असा एक आर्क मी या ठिकाणी करेल. देन 4.5 मी घेणार. येस. 4.5 घेऊन कुठे ठेवणार, ॲट वर्टेक्स सी. येस. ड्रॉ द ट्रायंगल. दिस पॉइंट इज ए. जॉइन द पॉइंट्स ए बी. आता हे मी काढत असताना तुम्ही जर स्वतः प्रत्यक्ष काढलं तर सगळ्यात छान होईल. त्याचं कारण असं की आपल्याला ह्या गोष्टी लगेच कळतील की कशा पद्धतीने सोडवलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे. मला प्रत्यक्ष करताना त्याचा उपयोग निश्चित होईल. एम एन घ्यायची मला आता. नेक्स्ट 4.8. मला 4.8 घ्यायची इथे. या ठिकाणी 4.8 मी घेणार आहे. येस. 4.8 मी घेतला. त्यानंतर एल एम इज 4.4. एल एम इज 4.4. 4.4 तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. 4.4 डिस्टन्स घेतलं आहे. एल एम असा एक आर्क काढला. नेक्स्ट 3.6. 3.6 तुम्हाला घ्यायची आहे. या ठिकाणी 3.6 घेतली. या पद्धतीने खूण केली. नावं देऊन टाकायचे एम एन अँड दिस पॉइंट इज एल. ड्रॉ द सेगमेंट एल एम अँड सेगमेंट एम एन. हे दोघं सेगमेंट्स या ठिकाणी काढायचे. येस. मीन्स दिस टू ट्रायंगल्स आर नाऊ सिमिलर ट्रायंगल्स. हे दोघं ट्रायंगल्स आता या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल्स झालेले आहेत. तर या उदाहरणामध्ये काय काय आपण बघितलं, तर फर्स्ट थिंग, ऑब्झर्व द एक्झाम्पल केअरफुली अँड इफ यू ऑब्झर्व इन दिस एक्झाम्पल द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल्स आर टोटली डिफरंट. नो कॉमन व्हर्टेक्स इज देअर. म्हणजे त्या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स नाही असं जेव्हा तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची कृती करायची आहे. म्हणजे तुम्हाला साईड्स त्या ठिकाणी काढायचे आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला या ठिकाणी अँगल दिलेला असतो. बऱ्याच वेळा अँगल दिलेला असतो. आणि मग अँगल दिलेला असताना काय करायचं की ट्रायंगल्स आर सिमिलर. व्हेन द ट्रायंगल्स आर सिमिलर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे मला माहिती आहे. मग मला वेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करावं लागेल. दॅट इज द
SAS construction though the vertices of the triangle is totally different. Vertices are totally different. असं जरी असलं तरी मला त्या ठिकाणी SAS ने कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कशा पद्धतीने त्याचं आपण थोडक्यात एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत की SAS कन्स्ट्रक्शन या ठिकाणी कसं वापरता येईल, की ज्या ठिकाणी आपल्याला या ट्रायंगलमध्ये ऑल साइड्स, आपण आता दोन उदाहरणं असे बघितले की त्याच्यामध्ये ऑल साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC आर गिव्हन आणि एलिमेंटच्या साइड्स मला दिलेल्या नव्हत्या, रेशो दिलेला होता. पण आता एक उदाहरण आपण असं बघणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला साइड्स दिलेल्या आहेत पण एक इन्क्लुडेड अँगल दिलेला आहे. काय दिलेलं आहे तर एक इन्क्लुडेड अँगल. क्वेश्चन, triangle RST similar with triangle XYZ. Observe these names of the triangle. In these triangles or in these triangles the vertices are totally different. Yes, observe मी केलं की vertices totally different आहेत. काय काय दिलंय बघा. In triangle RST RS is equal to 4.5 centimeter. Yes, angle RST is equal to 40 degree. बघा आता हे थोडंसं वेगळं उदाहरण आलं की आपण जे दोन उदाहरणं सोडवले त्याच्यात ऑल द 3 साइड्स आर गिव्हन टू यू असं ज्या ठिकाणी दिलेलं होतं. पण आता या ठिकाणी RST इज इक्वल टू 40 डिग्री मला या ठिकाणी दिलं आहे. ST इज इक्वल टू अगेन गिवन ST इज इक्वल टू 5.7 सेंटीमीटर. construct triangle RST and triangle XYZ such that काय दिलेला आहे रेशो बघा. RS as to XY this ratio is given 3/5. रेशो मला दिला आहे 3/5. Yes. Observe this example carefully. Vertices are different. Two sides of one triangle are given, that is RST, and one included angle is given. This angle is a included angle. Yes. मग आता रफ डायग्राम मी आधीच काढून घेतो या ठिकाणी, म्हणजे आपल्याला लगेच कळेल की कशा पद्धतीने मला सोडवायचं आहे. RST समजा हा RST ट्रायंगल या ठिकाणी दिला आहे. त्या RST ट्रायंगलचा हा अँगल दिला आहे 40 डिग्री. येस, RST बघा RST बरोबर 40 डिग्री मला दिसतं आहे. साइड्स दिलेल्या आहेत. RS इज इक्वल टू 4.5. येस, ST इज इक्वल टू 5.7. करेक्ट. हा एक ट्रायंगल दिला आहे. दुसरा एक ट्रायंगल मला जो कन्स्ट्रक्ट करायचा आहे तो ट्रायंगल, त्याचं नाव काय आहे XYZ. येस, मग याच्यात काय घडेल, हे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. दिस ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. देन व्हॉट हॅपन्स, दिस करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, हे मला माहिती आहे. अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. दिस अँगल इज ऑल्सो 40 डिग्री. हे आपल्याला कळायला पाहिजे. याला निरीक्षण असं आपण म्हणतो की हे आपल्याला कळालं. मला काय करायचं आहे, फक्त RS आणि ST याच्याशी करस्पॉन्डिंग असलेल्या साइड्सची लेंथ काढायची, बरोबर. ते मला सरळ याच्यावरून काढता येईल, रेशोवरून. इट इज अगेन व्हेरी सिम्पल. मग या ठिकाणी मी काय करणार, तर फर्स्ट थिंग, ट्रायंगल RST इज सिमिलर विथ ट्रायंगल XYZ. कशावरून, तर गिवन. येस, ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे रेशो प्रपोर्शनमध्ये आहेत. सेकंड थिंग, अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड हेन्स angle RST is equal to or congruent with angle XYZ is equal to 40 डिग्री. मी डायरेक्ट या ठिकाणी लिहिणार आहे, कारण का, करस्पॉन्डिंग angles of similar triangle. These are the corresponding angles of similar triangles. Yes.
and again the triangles are similar means ratio are in proportion. Now RS upon XY is equal to ST upon YZ is equal to बघा RT upon XZ. yes, RT upon XZ is equal to, आता बघा each ratio RS upon XY, RS upon XY हा रेशो दिला आहे, किती दिला आहे 3/5 RS upon XY. मी पुन्हा सांगितलं की RST पहिला ट्रायंगल बघायचा आणि या रेशोचं पहिले 2 अक्षरं बघायचे, बरोबर आहे. ते त्याच ट्रायंगलचे आहेत का, तर क्रम सारखा आहे. इथे जर रेशो उलटा दिलेला असता तर मी लिहिताना हे सुद्धा नाव या ठिकाणी लिहिलं असतं, म्हणजे रेशो करेक्ट आला असता. ही बाब लक्षात घ्या, कारण बऱ्याच वेळा असं होतं की रेशो वेगळा दिलेला असतो, आपण वेगळं लिहितो आणि त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स वेगळे होतात आणि ट्रायंगल आपल्याला तशा पद्धतीचे अपेक्षित असे ट्रायंगल आपल्याला मिळत नाहीत. म्हणून हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी काय करणार फक्त आता मला RT आणि XZ याची गरजच नाही आहे, म्हणजे RT आणि XZ हा जो रेशो आहे हा मी ओमिट करून टाकेल, म्हणजे तो रेशो मला त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. ओके, मग आता फक्त मला 2 साईड्स काढायच्या आहेत. या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आहे मला, की फक्त 2च साईड्स काढायच्या आहेत. कोणकोणत्या साईड, एक RS आणि दुसरी RS आणि ST मला दिलेली आहे. RS आणि ST दिले तर XY आणि YZ. बघा XY आणि YZ या 2 साईड्स मला माहिती असल्या की हे दोघंही ट्रायंगल्स मला कन्स्ट्रक्ट करता येतील यूजिंग द SAS कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. याप्रमाणे मला ते कन्स्ट्रक्ट करता येतील. म्हणून मी हे रेशो इज इक्वल टू 3/5, म्हणजे मी या ठिकाणी लिहिलं आता RS अपॉन XY इज इक्वल टू 3/5 अँड ST अपॉन YZ इज इक्वल टू 3/5. येस, हे दोघंही रेशो मला 3/5 मिळाले. म्हणजे RSची व्हॅल्यू मी टाकणार आता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ RS, 4.5. या ठिकाणी लिहूया आपण 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 3/5 अँड सेकंड ST अपॉन ST मीन्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ST, 5.7 divided by YZ is equal to again 3/5. दोघं रेशो मला त्या ठिकाणी मिळाले. आता हे दोघं रेशो मिळाल्यानंतर मी कॅल्क्युलेशन करणार. मला काय काढायचं आहे, XY 4.5 इंटू 5 अपॉन 3 इज इक्वल टू XY. एक स्टेप मी या ठिकाणी कमी केली. सेकंड 5.7 इंटू 5 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू YZ. मला हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, बरोबर. सरळ करता येतील. 1.5 15×5 म्हणजे XY इज इक्वल टू 7.5. येस, इथे मला करता येईल, काय करता येईल, इथे 3ने भाग देता येईल किंवा हां 3ने भाग देता येईल. इथे येईल 1.9. येस, 1.9 इंटू 5 इज इक्वल टू YZ. 9×45 किती येईल, 9.5 इज इक्वल टू YZ. बरोबर आहे. अशा पद्धतीने मला या ठिकाणी XY आणि YZ याच्या दोघांच्याही व्हॅल्यू या ठिकाणी काढता आल्या. मग आता काय काय दिलेलं आहे मला बघा. ST दिलेला आहे, RS दिलेला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी YZ दिलेला आहे, XY दिलेला आहे, म्हणजे रेशो इन्क्लुडेड अँगल मला माहिती आहे. सरळ दोघं ट्रायंगल्स मला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करता येतील. पहिला ट्रायंगल काय येईल, RST मध्ये आधी काय काढणार, ST काढणार. मी त्या ठिकाणी रफ डायग्राम काढलेलीच आहे. ST मला काढायचा आहे 5.7. येस, हा 5.7 काढायचा आहे आणि या ठिकाणी मला YZ काढायचा आहे 9.5. येस,
म्हणजे आता या ठिकाणी मी पहिला ट्रायंगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो, नंतर आपण दुसऱ्या ट्रायंगलकडे जाऊया. आणि ते थोडेसे मोठे ट्रायंगल आहेत. XY 7.5 मला दिलं आहे ST, म्हणून आधी ST काढूया. 5.7 ST काढला 5.7. नेक्स्ट मला RS काढायचा आहे 4.5. मी 4.5 कंपासमध्ये घेईल. 4.5 येस. आता हे मी घेतल्यानंतर मला आधी प्रोट्रॅक्टरने ॲंगल मोजावा लागेल. ओके, कारण इन्क्लुडेड ॲंगल आहे किती आहे 40 डिग्री. म्हणजे ॲट व्हर्टेक्स S इन्क्लुडेड ॲंगल दिला आहे 40 डिग्री. मी या ठिकाणी 40 डिग्री अशा पद्धतीने खूण करतो आणि सरळ एक रे काढून घेतो आणि नंतर आर्क केला तरी चालेल. अशा पद्धतीने रे काढून घेतो आणि हा रे या ठिकाणी इंटरसेक्ट होतो आहे बघा. धिस पॉईंट इज R. येस. आणि S आणि R आणि T मला काय करायचं आहे इथे जोडून घ्यायचं. येस, हा एक ट्रायंगल तयार झाला. आता दुसरा ट्रायंगल काढताना मला काय करायचं आहे YZ काढायची. किती काढायची 9.5 बरोबर. 9.5 या ठिकाणी काढायची. मी या ठिकाणी थोडंसं आता काढून घेतो 9.5. ठीक आहे, ही 9.5 मी काढतो आहे. 9.5. देन नेक्स्ट ॲंगल इज 40 डिग्री. मी या ठिकाणी ॲंगल काढणार आहे 40 डिग्रीचा. फोर्टी डिग्रीच्या ॲंगलने एक रे मी या ठिकाणी काढून घेतो. येस, अशा पद्धतीने रे काढला. देन नेक्स्ट या ठिकाणी मला नावं द्यायची आहेत YZ आणि हा 40 डिग्री आहेच. आता मला XY पाहिजे 7.5. कंपासमध्ये मी 7.5 घेईल. 7.5 कंपासमध्ये घेतलं, या ठिकाणी ठेवला आणि असा एक आर्क केला. या ठिकाणी आधी मी आर्क केला होता, चालतं, त्याच्यानंतरही तुम्ही केला तरी चालेल. ओके, या ठिकाणी जो पॉईंट आहे त्याला आपण X म्हणूया. XYZ आणि X आणि Z तुम्हाला असं जोडून घ्यायचं आहे. येस, म्हणजे हा ट्रायंगल झाला आता XYZ 40 डिग्री. दिस अँगल इज ऑल्सो 40 डिग्री. दिस ST is given to you, that is ST is 5.7. yes. RS is given 4.5 like this. YZ is 9.5 and XY is 7.5. अशा पद्धतीचे ट्रायंगल सहज आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करता येतात. याच्यामध्ये दोन निरीक्षणं मी तुम्हाला महत्त्वाची सांगितली की याच्यामध्ये काय काय करावं लागतं. की सुरुवातीला तुम्हाला ट्रायंगल्स त्या ठिकाणी बघायचे, ते ऑब्झर्व करायचे. ते ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी SAS कन्स्ट्रक्शन आहे का SSS कन्स्ट्रक्शन आहे हे लगेच कळेल. दोनच बाजू दिल्या आहेत, एक अँगल दिले आहेत, SAS कन्स्ट्रक्शन. ऑल 3 साइड्स आर गिव्हन टू यू, देन दिस इज SSS कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला तिन्ही बाजू काढाव्या लागतील. या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनच बाजू काढाव्या लागतात. एक रेशो आपण त्या ठिकाणी ओमिट केला, दुसरा तो आपोआप येतोच, त्यामध्ये काही अडचण येत नाही. ओके, हा एक भाग आपण बघितला. आता नेक्स्ट आपण असं बघूया की व्हेन द व्हर्टेक्स ऑफ द angles or vertex of the triangles are common or one vertex is common. जेव्हा एक व्हर्टेक्स कॉमन असेल त्यावेळेस मला कोणत्या प्रोसेसने जाता येईल याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता समजा तुम्हाला दोन ट्रायंगल्स या ठिकाणी दिलेले आहेत.
कन्स्ट्रक्ट ट्रायंगल. आपण एक्झाम्पल घेऊया. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC. एक अतिशय साधं आणि सोपं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. सहज आपण ते सोडवता येईल आणि त्याच्यावरून आपल्याला आयडिया सहज मिळेल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल असं म्हटलं. एनी ट्रायंगल ABC. बघा क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेलं. कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल ABC. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल A-BC'. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल A-BC'. येस, असा ट्रायंगल मला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सच दॅट AB as to A-B is equal to 5:3 and triangle ABC similar with triangle A-BC'. बघा असा ट्रायंगल मला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग काय करणार आपण, तर कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल. कोणताही एक ट्रायंगल तुम्ही कुठला काढा, ABC असा एक कुठलाही ट्रायंगल काढा. आता कुठलाही ट्रायंगल काढायचा म्हणजे कसा, तर आपण आपल्या पद्धतीने त्याच्या साईड्स आणि ज्या लेंथ वगैरे आहेत त्या आपण आपल्या पद्धतीने घ्यायच्या. समजा मी अशा पद्धतीने ट्रायंगल काढला. आता एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला या पद्धतीने घेतो आहे. एक ट्रायंगल मला काढलेला आहे, तो अशा पद्धतीने ट्रायंगल काढला आहे असं मी विचारात घेतो. एक ट्रायंगल तुम्हाला काढायचा आहे ABC. हा ट्रायंगल या ठिकाणी ABC मी काढला आहे. उदाहरणामध्ये असं दिलेलं नसतं. उदाहरणामध्ये आपल्याला समजा ABC ट्रायंगल सहज त्या ठिकाणी त्याचे साईड्स वगैरे सगळं दिलेलं असतं. मात्र या ठिकाणी रेशो मला दिलेला आहे. दिस रेशो इज इम्पॉर्टंट. मी याला नाव देतो आता ABC. येस, ABC कुठलाही एक मी ट्रायंगल काढलं. आता रेशो कशा पद्धतीने बघा सॉरी ABC हा एक टोटल ट्रायंगल झाला आहे आणि दुसरा ट्रायंगल A-BC'. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने मी जर गेलो तर एक ट्रायंगल असा काढला तर A-BC'. बघा या ठिकाणी दोन ट्रायंगल्स आपल्याला दिसतात. ऑब्झर्व दिस ABC अँड A-BC. मग असे ट्रायंगल मला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. कशा पद्धतीने करता येईल, तर फार सोपं आहे. या ठिकाणी मला रेशो दिलेले आहेत. समजा हे दोन ट्रायंगल्सचा मी विचार केला तर मला इथे रेशो काय मिळतो आहे बघा. या ठिकाणी AB मला रेशो दिला आहे बघा. AB as to A-B. AB as to A-B पहिला रेशो दिला आहे. AB as to A-B इज इक्वल टू, पहिला रेशो मला लिहिता आला. दुसरा रेशो मी कसा लिहिल, BC as to C-B. BC as to C-B और इज इक्वल टू, आता तिसरा रेशो मी कसा लिहिणार, AC as to A-C'. AC as to A-C'. बघा याच पद्धतीने लिहिलेत की नाही. AB as to A-B. येस, BC म्हणजे दोन अक्षरं as to B-C' किंवा C-B. ओके, देन थर्ड AC अपॉन A-C'. या पद्धतीने मला रेशो मी ते लिहिलेले आहेत आणि ईच रेशो इज इक्वल टू 5/3. प्रत्येक रेशो किती आहे, 5/3 आहे. मग नेमकं कसं करणार, आता ॲक्च्युअल कन्स्ट्रक्ट कसं करायचं. आता हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सगळ्यात आधी मी काय करेल, तर 5/3 म्हणजे टोटल आधी बघा. आता या ठिकाणी न्यूमरेटरला किती दिलं आहे, 5. बरोबर, म्हणजे न्यूमरेटरला 5 याचा अर्थ AC.
किंवा या ठिकाणी जे मला दिले ए बी ॲज टू ए डॅश बी, बघा ए बी ॲज टू ए डॅश बी म्हणजे ए बी इज 5 पार्ट अँड ए डॅश बी इज 3 पार्ट्स. बघा समजून घ्या, ए बी इज 5 पार्ट अँड ए डॅश बी इज 3 पार्ट्स. हे 3 पार्ट आहेत आणि हे 5 पार्ट आहेत. म्हणजे मला काय करावं लागेल तर याचे 5 भागामध्ये त्याचं डिव्हायडेशन करावं लागेल. कशाचं तर एका सेगमेंटचं. कोणत्या सेगमेंटचं करणार आपण तर तो जो सेगमेंट आहे तो सेगमेंट म्हणजे बी सी. या बी सी सेगमेंटचं काय करावं लागेल मला डिव्हाइड द सेगमेंट बी सी इंटू द 5 इक्वल पार्ट्स. 5 इक्वल पार्ट्समध्ये त्याचं काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला डिव्हायडेशन करायचं. बरोबर आहे 5 पार्ट्समध्ये. समजा आता हेच उदाहरण किंवा हेच डायग्रॅम मी या ठिकाणी काढतो. आता ॲक्च्युअल आपण काढून बघूया कशा पद्धतीने काढता येईल. हा असाच एक ट्रायंगल मी या ठिकाणी तयार केला. एनी ट्रायंगल. ठीक आहे, या ठिकाणी असा एक ट्रायंगल तयार केला. त्या ट्रायंगलला नाव दिलं आहे आपण बघा ए बी अँड सी असं एक नाव दिलं आहे. मला काय करायचं आहे तर या बी सीचे 5 इक्वल पार्ट्स करायचे. बी सीचे काय करायचे 5 इक्वल पार्ट्स करायचे. मग काय करणार की टेक एनी अँगल, कुठलाही एक अँगल घ्या. त्या अँगलप्रमाणे काल मी कन्स्ट्रक्शन दाखवलं होतं तुम्हाला सांगितल्या होत्या त्या पद्धतीने करायचं आहे. असा एक अँगल मी घेतला आणि सरळ एक रे या ठिकाणी काढून घेतला. या रेवर काय करणार मेक द 5 पार्ट्स. आपल्याला याचे 5 पार्ट करायचे आहेत. टेक द स्पेसिफिक डिस्टन्स. एक स्पेसिफिक डिस्टन्स तुम्ही घ्या. त्याच्याने तुम्हाला 5 भाग या ठिकाणी करता येतील. 1 2 3 4 अँड 5. 5 भाग तुम्ही याचे केलेत. मग काय करणार तुम्ही तर हा जो 5वा भाग आहे तो शेवटी या ठिकाणी जोडायचा आहे. हा या ठिकाणी तुम्ही जोडला. येस, दिस इज द 5th पार्ट. दिस इज 1 2 3 4 अँड 5. बघा हा 5वा जो भाग आहे तो सीला जोडला. बरोबर. आता काय करूयात आपण तर या ठिकाणी कॉन्ग्रेंट अँगल्सचा पण आपल्याला या ठिकाणी उपयोग करता येईल. मग आता कॉन्ग्रेंट अँगलप्रमाणे आपण जाऊया. इट इज व्हेरी सिम्पल. कॉन्ग्रेंट अँगलने मी जर हे उदाहरण सोडवलं किंवा केलं तर कशा पद्धतीने करता येईल बघा. आता मला या ठिकाणी पहिले हा जो भाग आहे तो किती पार्ट आहे 3 पार्ट आहे. बरोबर. म्हणजे मला 3 भाग सोडून द्यायचे 1 2 आणि 3. म्हणजे इथे हा जो पॉईंट मला दिसतो आहे या पॉईंटवरून काय करणार मी की एक पॅरलल लाईन काढणार. बघा या 3 पार्ट इथे दिसत आहेत आपल्याला. म्हणजे टोटल हा 5 आहे ॲज टू 3 असं मला विचारात घ्यायचं आहे. लक्षात घ्या. मग या 3 पार्टवरून मला काय करायचं आहे पॅरलल लाईन काढायची आहे. कोणाला तर मी जर या ठिकाणी समजा याला नाव दिलं, समजा याला T1 असं नाव दिलं आपण, याला T2 दिलं, याला T3 दिलं, याला T4 आणि हा T5. हा T5 जर मी इथे जोडलेला आहे तर हा T3 इज पॅरलल. T3मधून जाणारी लाईन मला काढायची आहे पॅरलल टू CT5. CT5ला मला काय काढायची आहे पॅरलल लाईन काढायची. आता पॅरलल लाईन काढण्याच्या बाबतीत मी तुम्हाला 2-3 प्रोसेस सांगितलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात करस्पॉन्डिंग अँगल्सची जी प्रोसेस आहे इट इज अगेन व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी. करस्पॉन्डिंग अँगल्सने म्हणजे कॉन्ग्रेंट अँगल काढण्याची पद्धत कशी तर मी या ठिकाणी टीवर एक कंपासचं टोक ठेवलं आहे. सरळ या ठिकाणी एक आर्क काढून घेतो आहे. येस, तसाच या ठिकाणी टीवर ठेवायचा, असाच एक आर्क काढून घ्यायचा. हे फार सोपी पद्धत आहे. आता मी एवढं डिस्टन्स घेणार बघा अँगलचं. एवढं डिस्टन्स घेतलं आहे. तसंच या ठिकाणी ठेवलं. इथे एक खूण केली. हा जो पॉईंट मला दिसतो आहे हा पॉईंट आणि T3 मी जोडणार. बघा हा पॉईंट आणि T3 मी जर जोडला तर असा एक पॅरलल लाईन येईल आणि ती पुढे वाढवायची आहे. ती पुढे वाढवली तर इथे इंटरसेक्ट होते बघा.
हा जो पॉईंट आहे त्याला आपण सी डॅश म्हणूया. दिस पॉईंट इज सी डॅश. येस. आता पुन्हा मी काय करणार की इथून मला ए सीला पॅरलल काढायचे. कुठे काढायचे? पॅरलल टू ए सी अँड पासिंग थ्रू सी डॅश. मग काय करायचं? पुन्हा याच्याशी कॉन्ग्रंट अँगल मला या ॲट व्हर्टेक्स सी डॅशला काढायचं आहे. बरोबर. पुन्हा त्याच पद्धतीने आपण काढूया, कारण ही पद्धत अतिशय सोपी वाटते की पटकन कॉन्ग्रंट अँगल्स मला त्या ठिकाणी काढता येतात. सरळ मी या ठिकाणी असं एक आर्क केला, पुन्हा सी डॅशवर ठेवला, पुन्हा अशा पद्धतीचा आर्क केला. येस. आता हे जे दोन पॉईंट्स आहेत एवढं डिस्टन्स मी घेतलं परफेक्ट. ते डिस्टन्स घेऊन या ठिकाणी केलं आणि इथे इंटरसेक्टिंग आर्क काढला. इट इज व्हेरी सिम्पल. आता हे दोन पॉईंट्स पुन्हा या ठिकाणी जोडायचे. हे जोडले आणि पुढे वाढवले की तुम्हाला तो जो सेगमेंट आहे तो ए बीला इंटरसेक्ट होताना दिसेल आणि हा जो पॉईंट आहे याला नाव द्यायचं ए डॅश. येस. म्हणजे दिसते बघा आपल्याला ए डॅश पूर्ण झाला. येस. दिस ए डॅश सी डॅश इज पॅरलल टू ए सी असं मला त्या ठिकाणी मिळतं आहे. नाव इन दिस डायग्रॅम देर आर टू ट्रायंगल्स. वन ट्रायंगल इज ए बी सी. येस. दिस बी सी इज 5 पार्ट्स. हे बघा मला काय दिलेलं आहे? रेशो ए बी ॲज टू ए डॅश बी. मग मला एक सांगा की हा 5 पार्ट्स त्याचे मी काय केले? 5:3 भाग केले. 5:3. आता बघा हा 3 पार्ट आहे आणि हा 2 पार्ट आला, म्हणजे टोटल किती आले? 5 पार्ट्स. तसेच याचे सुद्धा 5 पार्ट झालेले आहेत. हा 3 पार्ट आहे. ए बी ॲज टू ए डॅश बी हा जो पार्ट आहे हा 3 पार्ट आहे अँड टोटल दिस पार्ट इज 5 पार्ट. हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. म्हणजे हे सिमिलर ट्रायंगल अशा पद्धतीचे आपल्याला मिळतात. त्याचं कारण असं की या ठिकाणी एक व्हर्टेक्स कॉमन आहे. कोणता व्हर्टेक्स? हा बी. हा बी जो व्हर्टेक्स आहे इट इज कॉमन टू द बोथ ट्रायंगल्स. आणि बोथ ट्रायंगल्सला जर कॉमन असा व्हर्टेक्स असेल तर आपल्याला या प्रोसेसने सिमिलर ट्रायंगल्स त्या ठिकाणी काढावे लागतात. आता आपण उद्याच्या तासाला या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल्स ॲक्च्युअल बाय यूजिंग धिस मेथड, याच मेथडने आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स कसे काढता येतील किंवा व्हेन वी आर गिवन द वन व्हर्टेक्स ऑफ द टू ट्रायंगल्स इज कॉमन. एक व्हर्टेक्स त्या दोघं ट्रायंगल्सची कॉमन आहे. अशा पद्धतीने उदाहरणं आपण घेऊया आणि ती उदाहरणं आपण सोडवून बघूया कशा पद्धतीने मला सोडवता येतात. हा एक दुसरा सिमिलर ट्रायंगलचा प्रकार आहे. याच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असतो. हा भाग लक्षात घ्यायचा आहे. दिलेल्या उदाहरणामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे किंवा नाही हे आधी ऑब्झर्व करायचं आहे आणि मग आपल्याला उदाहरण सोडवायला सुरुवात करायची. ओके. आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. उद्याच्या तासाला आपण सिमिलर ट्रायंगल्सच्याबद्दल काही 2-3 उदाहरणं आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं कन्स्ट्रक्शन घेणार आहोत. धन्यवाद.